राहिलं प्यायला. स्वतःची पत्नी पण गेली, दमा असून खायला नाही, उपाशी मारायची पाळी आली. आणि मग त्यांनी काय करावं म्हणून संसारात जसं आपल्या भावाने त्याग केला तसं आपणही त्याग करून निघून गेले त्या भामा डोंगरावर. तिथं महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये ध्यान लावून बसले. शिवहर शंकर गौरीशा वंदे गंगाधरणीशा, शिवहर शंकर गौरीशा वंदे गंगाधरणीशा. त्या महादेवाच्या तिथं एक दिवस 2 दिवस, पण हे कुठं गेले. आवलीचं चरित्र वेगळं सांगितलं जातं आणि यांनी थोडंसं वेगळं सांगितलं. का आवली गेली पाहायला? नाही, आवली नाही गेली पाहायला. ती 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, हिनं पण काही खाल्लं पिल्लं नाही. तिकडं तुकाराम महाराजांना बी काही खाल्लं. ते कान्होबाने सांगितलं की वहिनी असं नका करू, ते गेले आज तुम्ही कशाला जेवायला? ते गेले असं कुठं भरणा पडणार, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. ते येईपर्यंत पाणी नाही पिणार तर काय, जीव गेला तरी चालेल. आणि महाराज तितक्यात एक मोळे विका चालला होता. त्या कान्होबानं विचारलं, कार बुवा तुम आमचे कोणी भाऊ दिसले कुठं? तुम्ही डोंगरातून आले इकडून तिकडून मोळे घेऊन? आहे म्हणे बा त्या भाम डोंगरावर ते महादेवाच्या मंदिरात डोळे झाकून बसले. मग हे कान्होबा गेली तिथं. अहो तुकाराम महाराज घरी या, ती आवली उपाशी. तुम्ही किती दिवस झाले? तुम्हाला माहीत नाही की तुम्ही किती दिवस झाले इथं आले? मग नाही बा, डोळे झाकून बसले. अहो 10वा दिवस आहे आज. तुम्ही म्हणा आम्ही तर काहीच खाल्लं पिल्लं नाही. आणि ते ध्यानामध्ये ध्यानावस्थित तद्गतेन मनसा. कोण म्हणतो तुकाराम महाराज योगी नव्हते? फक्त अद्वैत तत्वज्ञान. एक ब्राह्मणाला असं चरित्र आहे, खूप गोड आहे, पुढचा भाग येतो. तो अद्वैत तत्वज्ञान तुकाराम महाराज सांगायला, ते थांब मला ध्यान लावून बसू दे. त्यानं आपलं धोतर घेतला अंगावर आणि ध्यान लावून बसते आणि कानामध्ये बोटं घालते. त्यानं 8-10 3-4 तास निरूपण केलं, एक शब्द नाही ऐकले त्याने, कानामध्ये बोटं घालून. मग त्याने विचारलं, कर बा असं कसं? तू देव मी भक्त आहे सकरी, मला असं दिसलेलं आहे तू. असं म्हणतात की त्या महादेवाच्या मंदिरामध्ये ईश्वराचा साक्षात्कार झाला आणि प्रत्यक्ष ईश्वराचा साक्षात्कार होऊन भगवान महर्षी व्यासाने दर्शन दिलं आणि अभंग रचना करा म्हणून सांगितलं. 10 दिवसामध्ये झाला साक्षात्कार. तर साक्षात्कार तो झाला की प्रत्यक्ष शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वंदे विष्णु भोभयहरं सर्वलोकैकनाथं. तू आणि पांडुरंगी शंखचक्र गाजा तो एकच आहे. अशा प्रकारची स्वप्नामध्ये झाला साक्षात्कार. देखिला विठोबा किंवा पांडुरंग निराकार, मग ते एकच आहे, साकार आणि निराकार. तुझ सगुण म्हणो, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. घरी आले ते कान्होबा घेऊन आले. आवलीने सांगितलं 10 दिवस झाले उपास सोडून घ्या. 10 दिवस तू काही खाल्लं नाही सावले? म्हण नाही खाल्लं, पाणी नाही पिले. तुम्ही कुठे गेले होते? काय ऐक नाही संसाराचं. उठत सुटत त्या ते काळ्याचं भजन करत्या. ती कडतरच होती महाराज. ते काळ नावाचं भूत लागलं. तुकोबांचे कांता सांगे लोक पासे.
नावाचं काळं भूत लागलं यांच्या डोक्यात फरक पडला. येत्या जाता त्याचं भजन करत्या, तो काही करत नाही. लोक हो त्या विठ्ठलाच्या नादी लागू नका, संसाराची धूळधान होते, वाटोळं होतं. आणि मी सुद्धा सांगते की त्या विठोबाचं वाटोळं व्हावं. ज्यांनी अशा लोकांना नादी लावलं, संसाराची धुळधाण झाली. म्हणून आवले तू देखील काही खाल्लं नाही, तुम्ही खाल्लं का काही 10 दिवस मला विचारताय. म्हणजे मला ते ध्यानामध्ये काही समजलं नाही. दिसलं का देव? हे संसार सोडून गेले, पोरासोरांची खाण्यापिण्याची, दिसलं का देव? आणि आवले असं काय म्हणते, तो सर्व व्यापक आहे. नाही नाही, दिसला का, पाहिला का? तिला खरं सांगून मी पटणार नाही. तू घरी उपवास केला, तुला दिसला का? मग ते म्हणे मला दिसला, मी पाहिला त्याला. कोण आहे तुझा देव? म्हणे काय समोर बसेल. तुकाराम महाराज रडायला लागले. यावले 10 दिवस लागले. एक आत्माबोध फिरून कदा नुपुजे भेद, हे ज्ञान होण्यासाठी, हा भक्तिमार्ग मला प्राप्त होण्यासाठी मला तुला प्रत्यक्ष माझ्यात दिसला. मग ते आवले तुला वंदने. ते हे काय समोर बसला माझा देव. पतिव्रतेचा भाव तिचा नवरा तिला देव, तिचा नवरा तिला देव. पतिव्रतेचा भाव, पतिव्रतेचा भाव. आवले तुला माझ्यात दिसला, मला पण माझ्यात दिसला. पण कधी 10 दिवसानंतर झाला साक्षात्कार. देखला विठोबा किंवा पांडुरंग निराकार. आणि म्हणून द्या हो म्हणे आता जरा व्यवस्थित राहा, आणि लेकरा बाळाकडे पहा. आणि मोठ्याचं नुसतं भजन करत्या, त्याच्याकडे जातात. काही समजतं का तुम्हाला संसाराचं? माझ्या भावाने मला म्हैस दिले, त्याच्यावर चाललंय थोडं. मी आता 300 रुपये ज्ञान ते काहीतरी व्यापार करा, कृषी गौरक्ष शेती करा, काही करा. शेती कुठं राहिली? सावकाराने घेऊन टाकली. ज्याचे घेणं होतं त्यांनी घेऊन टाकले. देणे असं म्हणतात की 4 पोते सावकारीचे कागद होते, दोघांचे वाट्याला 2-2 पोते आले. तुकाराम महाराजांनी ते 2 पोते घेतले आणि इंद्रायणीमध्ये सोडून दिले. सावकाराचे पत्र होते जमीन गहाण, ज्याच त्यानं जमिनी घेऊन टाकल्या. काही कागदपत्रच नाही ना, तर कशाला घेऊन टाकल्या लोकांनी जमीन? भोळेपणाचा फायदा घ्यायचा, कारण आता कागदपत्रच नाही. आणि कानोबाकडं कागदपत्र 2, तुझं सांभाळ. माझ्या वाट्याला 2 होते कागदपत्र आले, ते इंद्रायणीत बुडून टाकले. आणि मग आता काहीतरी व्यवसाय करा, शेती कवाय ना करता येत असं तर शेती करा, व्यापार करा. जोडोनी आधल उत्तम व्यवहारे, जोडोनी आधल उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. उत्तम जगती तो एक पावे, उत्तम तो एक पावे. म्हणून एक बैल घेतला, त्या बैलावर मिरच्या विकायच्या. त्या मिरच्या घेतल्या आणि इथं नाही विकायच्या. त्याच्या खालच्या भागात गेलं की तिथून पुढं कोकण सुरू होतं. भीमाशंकरचं डोंगर वलंड खाली पुढून कोकण सुरू होतं. आणि कोकणात जाऊन मिरच्या विकल्या. आता भोळ्या माणसाचा फायदा घेतला. तुकाराम महाराज पुढच्या हप्त्यात देऊ पैसे, आता जरा पैसे नाही, उधारीच मिरच्या विकल्या. दुसऱ्या वेळेस गेलं तर कोणी दिलेच नाही पैसे. नंतर देऊ नंतर देऊ. त्या आवलीनं परत उसने पैसे आणले, परत म्हणजे आता गुळ विका. गुळ विकला, चांगला फायदा झाला. आता चांगला फायदा झाला आणि चालले व्यापारी घेऊन घरी निघाले. एक ब्राह्मण रडत चालला. काय झालं रे बाबा? काय नाही म्हणे, माझ्यावर जप्ती आली, सावकारानं सगळं माझं घेऊन टाकलं. माझ्याजवळ 250 रुपयाची पैसे घेतले होते, त्याचं आता 500 रुपये व्याज झालं. आणि माझ्याजवळ जर फक्त 250 रुपये, आणि यांना फायदा झाला तर 300 रुपये गुळ विकू.
आणि ते म्हणे असं करा तुकाराम महाराज बघा. मग त्यांना सुचलं महाराज की नाही गरीब ब्राह्मण आहे, देऊन टाका 300 रुपये, म्हणजे या कर्जातून मुक्त होऊन जाईल. 500 रुपये होऊन जातील, त्याचे 250, हे 300, 500 550 रुपये देऊन टाक, तू कर्जातून मोकळं आहे, तुला आनंद होईल. जे कारंजले जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, ओ त्याशी म्हणे जो आपुले, आपुले तोची सागोळ खावा. जे कारंजले गांजले. फायदा झाला होता, पण एका ब्राह्मणाने विनंती केली, त्याला 300 रुपये दिले. तो देणार आहे नंतर, तो कधी देणार आहे? तर लेकरं उपाशी आहे, तुम्हाला काही कळतं का? ती गावात फिरली, एका शेतकऱ्याला सांगितलं यांना काहीतरी काम द्या, यांना हे काही व्यापार करत नाही, यांना लोक फसवतात. मग एक शेतकऱ्यानं सांगितलं आमची ज्वारी आली व राखायला देतो आम्ही. आता ते ज्वारी राखायचं, राखा बरं का? म्हणजे हो हो चांगलं राखेल, जाऊ द्यापासून त्या माळ्याच्यावर बसा आणि राखा ज्वारी. तर त्या माळ्याच्यावर बसले, विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल जय, रखुमाई जय जय, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय, विठ्ठल रखुमाई. हा गोफण हे गुंडा असे पक्षी आले की उडवायचे. त्यानं सांगितलं की वृक्षवल्यामा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे, ती चांगल्या आवाजात ते भजन म्हणतात देवाचं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पक्षी स्वस्वरे आळविती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्यांना हुसकायचं, ते एवढं चांगलं सुस्वरात भजन म्हणतात, त्यांना कसं काय हुसकाय? शेतकरी पाहायला आला, ते भजन म्हणून राहिले आणि ते कुठं ज्वारी खाऊन राहिले पक्षी. सांगितलं तुकाराम महाराज उद्यापासून तुमची सुट्टी, तुम्ही काही काम करत नाही. अरे घरी आल्यानंतर सांगितलं का मला कामावून काढून टाकलं त्यांनी. मग तुम्ही राखतच नसेल तर काय करता? काय करायचं उद्या? वडिलाचे पित्र आहे, काहीतरी आहे का? काही पित्राचं का द्यावं आहे काय? म्हणजे आता काही नाही, ते सावकाराचं गहू सोंगून राहिले, ते गहू सोंगायला जातो, त्याच्यातून ते गहू आले की मग पित्राचं कर. संसार आहे महाराज, किती फाटका. एवढा संसार फाटका. आणि आता त्यांच्यामुळे किती जणांचे संस्कार कोट्याधीश झाले ना महाराज अभंगाच्या निरूपण करून. किती फाटका, याच काही सीमा आहे? ते वाट्याला आले 2-4 पेंड्या डोक्याने घेऊन चालले, चालतं चालतं एका झाडावर मोळ बसलो आणि त्याला ते फांड लागलं. ते डोक्यावरच्या गव्हाच्या पेंड्या त्या मोळाला लागल्या, हे सगळ्या अंगाला माशाचा. ते घरी गेले, अहो पित्र आहे आज, हे पाय माझा अवतार का झाला, ते पित्र तूच कर, माझी आग होऊन राहिली. मग आता सांगा ना त्या पांडुरंगा, त्या काळ्याला आग होऊन राहिली तर तू करीन नाग शांत, तोच करणार आहे, शांत करणार आहे. विठीवरी उभा कट्टेवरी हात, सावळा माझा पंढरीनाथ, सावळा माझा पंढरीनाथ. दिसलं नाही की तुम्हाला ते मोळ? आता त्याची आग आणि परत आणखीन आग, अशी बाईल मिळाली कर्कस, तिने मांडली दुर्दैव. माझ्या अंगाची एवढी आग होऊन राहिली, ते आणखीन त्याची आग पाकून राहिली. ते तू पित्राचा स्वयंपाक कर, जाऊ दे, माझी आग होऊन देते. तो काळ्याला करायचं तर करीत नाही करणार, पण तुझं ते पित्राचं करून घे. काय करावं या भूताला? काही माझ्या नवऱ्याला सुधरू देणार नाही. आणि कर्मधर्म परवाने त्या महादेव नावाच्या मुलाला मूतखडा लावायचा रोग झाला. इतका विकोपाला गेला की ती सीमाच नाही राहिली, पोट फुगलं, ते लघवीला यायला बंद झाली. आणि तिनं ते घेतलं, त्याला
विश्वंभर बाबांनी मंदिर बांधलं नाही, तिथं जाऊन भजन करायचे, त्याच्यासमोर आदळून दिलं देवासमोर, मार याला. औषधोपचार करत नाही, काही नाही, काम करत नाही, मी कुठून आणू एवढ्या लोकांचं? सांभाळ, हा तुमचा जंजाळ. बाबाजी सांगायचं की हा तुमचा जंजाळ सांभाळा, तुमचा जेव, यांचं काहीच नाही. आता काय करावं? संसारात एवढे मिळणारे, तिने काय केलं, आपली वाहन, फार चांगलं प्रसंग लिहिलं. वाहन म्हणजे चप्पल, तिला वाहन म्हणायचं. काळ्या, जर मुलाला बरं चांगलं केलं नाही तर बरं नाही, तुला वाहनानं जोडते. राग विपोकाला गेला मराठीत. आणि आता काय करावं, हानल्याशिवाय राहणार नाही, देवाला पण धाक पाडू, ही वाहनानं मारिली. मग तू बाबाजी खूप चांगला दृष्टांत सांगायचे की माझं एक राजा, एक भिल्ल समाजाचा, दोघाला पुत्र संतान नव्हतं, म्हणून दोघांनी भगवान शंकराची उपासना केली. राजा पंचोपचारानं पूजा करायचा, हा बिचारा तांब भरून पाणी आणून टाकायचा. राजाला विचारलं, आता ही कथा शूरपर्णी घाटात घडलेली, शूलपाणी महादेवाची कथा आहे, पण बाबाजीच्या भाषेमध्ये ते राजाला मुलगा द्यायचं म्हणजे त्याच्या उपासनेप्रमाणे त्याला चांगला मुलगा द्यायचं. आणि मग यानं सांगितलं, म्हणे हा भिल्ल वैतागला, म्हणजे ते राजाची गोष्ट वेगळी, मला दररोज शिकार करून खावं लागतं, मला मुलगा दे, देवा मला मुलगा दे. बाबाजी खूप सुंदर सांगा. 3 वेळ झालं, वाकर दिलं तर बरं आहे, नाही तर माझा कणका फार वेगळा आहे. कणका म्हणजे माझं मग अवघडच. द्यायला वाटला काय करेल बा, जर आता 4थ्या वेळेस आवाज देतो, जर तू मला मुलगा दिला नाही तर मी लंगोटी सोडून तुझ्यावर दिन टाकून. नंबर 2 1. देव घाबरा भाऊ, तुला पोरग होईन, काय घाबरू नको. किती पाहिजे, काय जे द्यायचे तेवढे द्यायचे तेवढे दे. हर 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 महादेवा, शिव 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 सदा शिवा. हर 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 महादेवा, शिव 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 सदा. होईल होईल, तुला पोर होईल, तुला जेवढे लागते तेवढे पोर होईल. काय काय भरोसा काय? आणि काय नाही, मंदिराच्या मागं जायचं, तिथं शेणाची पोटी, ती अशी उलटी करून दे, तिचे जेवढे किडे आहे ना तेवढे तुला पोर होते, मोजून 6-7. मग चांगलं झालं देवाची कृपा. ते राजाला इथं वर्षाला पाळणा हलून राहिला, राजाला काहीच नाही. राजाने त्याला विचारलं, का रे मित्र, म्हणे आता डजनानं चालू आहे, म्हणजे अर्धा डझन तर झाले म्हणे 6 वर्षात. 1 वर्षाचं अंतरानं म्हणा किंवा कमी जास्त म्हणा, एक वेळेस 2 होत, बऱ्याच ठिकाणी 2 होता, 2 होता. राजाला काही झालं, राजानं मग विचार केला का, राजानं स्वप्नात दृष्ट, अरे त्याला त्याची उपासना वेगळी, तुझी उपासना, तुला राज्याचं पालन करणारा मुलगा पाहिजे. आणि म्हणून जर ह्या मुलाचं रोग बरा झाला नाही तर पाय. आणि मग तिने वाहनच काढली, जोडूनच काढले, महाराज दाखवणं भूत पळतं. तसं प्रकार झालं. तो कर्म मारून सांगितलं, अगं असं नका करू, होईल बरं, असं कर, त्याच्या अंगात तुळशी, देवाचं तीर्थ टाक, तुम्ही टाका, मी त्या काळ्याचं तीर्थ नाही टाकणार, तुला तुम्हाला टाका, तोच येईल. अकाल मृत्यू भयारणम सर्व व्याधी निवारणम. भगवान महर्षी व्यासांच्या साक्षात्कारामुळं त्यांचे अभंग म्हणजे 5वा वेद का म्हटलंय की हे वैदिक कर्म कलियुगामध्ये आणि विशेष प्रमाणे चालणार नाही. आता तू द्वैत भक्तीचा प्रचार कर, अद्वैत नाही चालणार. तू देव मी भक्त आयुष्य करे, असं तत्वज्ञान महर्षी व्यासांच्या सत्कृपेने मग पहा तुम्ही तुकाराम महाराजांचं देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. आणि त्या तीर्थ पाडल्यामुळं त्याला बरं वाटलं, आराम वाटला, आणि मग त्याचा मुतखडा बरा झाला. तेव्हाकडे ती थोडीशी
हां आता काहीतरी काम केलं, तुमच्यामुळं नाही केलं म्हणे, आता तर वाहन होती म्हणून केलं. तुम्ही प्रार्थना केली म्हणून देव पावला नाही, आता मध्ये वाहन होती, त्याला जोडूनच काढला असतं. कसं का होईना आवले त्याची भक्ती, विरोध भक्ती का होईना करते, नाव घेते ना काळा का होईना, काळा गोरा शिव्या दिल्या तरी ते त्याला आवडतं. आणि म्हणून द्याव अशा कृषी गौरक्ष वाणिज्य स्वैश्य कर्म स्वभाव, तुकाराम महाराज ही सर्व करायची म्हणून त्यांना वाणी म्हणतात. तुका वाणी असं अभंगामध्ये सुद्धा वर्णन आहे. अशा प्रकारचं अनेक सुंदर असं ग्रहस्थाश्रमयुक्त परमार्थ हे तुकाराम महाराज आदर्श आहे. याच्यात असून नसावे, नसून असावे, अशा प्रकारचं यालाच वैराग्याची व्याख्या मानतात. जगात राहायचं पण जगापासून वेगळं राहायचं ही वैराग्य आहे. सोपं आहे की हे सोपं नाही. हे वागणं फार अवघड आहे, बोलणं फार सोपं आहे. बोलायला काय लागतं, करायला मात्र अवघड आहे. आणि अशा प्रकारचं तुकाराम महाराजाचं चरित्र आहे. जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की